भोंदू खरातला अगदी थोड्याच वेळात नाशिक जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याची पोलीस कोठडी ही आज संपते आहे आणि त्यामुळे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरातचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यासाठी एसआयटीनं रणनीती तयार केलेली आहे। एसआयटीच्या बाजूने सरकारी वकील शैलेंद्र बागडे बाजू मांडणार आहेत। एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी कोर्टात पोहोचलेले आहेत। खरातच्या मालमत्तेशी संबंधित व्यक्तींना एसआयटीनं समन्स बजावलंय। नव्या गुन्ह्यांचा तपास आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर एसआयटीची चौकशी बाकी आहे। आतापर्यंत खरातवर एकूण 10 गुन्हे दाखल झालेत। 10 पैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचारांशी संबंधित आहेत। नव्याने दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्हा न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष असेल। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण किरण यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, अगदी काही मिनिटांमध्ये या खरातला घेऊन पोलीस न्यायालयामध्ये पोहोचतील। कशा प्रकारचा युक्तिवाद दोन्ही बाजूने होऊ शकतो आणि त्यानंतर पोलीस कोठडी वाढवून मागणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे एसआयटीच्या दृष्टिकोनातून, त्याविषयी बोलू। किरण, विक्रांत, एम.व्ही. बराडे या न्यायमूर्तींच्या न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी पार पडणार आहेत। सरकारी बाजू जी आहे ती शैलेंद्र बागडे हे वकील मांडणार आहेत आणि आरोपीचे जे वकील आहेत ते म्हणजे सचिन भाटे हे याबाबतचा त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतील। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान आरोपी काही वेळातच या नाशिकच्या न्यायालयामध्ये दाखल होणार आहेत। यामध्ये जर बघितलं तर मागच्या वेळेला जो युक्तिवाद करण्यात आलेला होता तो म्हणजे नरबळीचा मुद्दा होता आणि त्याच नरबळीच्या अनुषंगाने आणि एकूण मालमत्तेच्या अनुषंगाने जे समन्स बजावलेले आहेत त्या दृष्टीने या सगळ्या काळामध्ये जो तपास आहे तो केला जाणार आहे। यामध्ये आणखी एक मुद्दा म्हणजे या सगळ्या काळामध्ये अशोक खरातची जी मालमत्ता आहे त्याची भागीदारी नेमकी कोणाची आहे, हा पैसा नेमका कसा आला, या दृष्टीने जवळपास 40हून अधिक जणांना समन्स बजावलेले आहेत आणि त्या दृष्टीने हा संपूर्ण जो ग्राउंड आहे तो युक्तिवादाच्या दरम्यान त्या ठिकाणी न्यायमूर्तींसमोर मांडला जाऊ शकेल आणि त्यानंतर अधिकाधिक पोलीस कोठडी जी आहेत ती कशी मिळवता येईल या दृष्टीने एसआयटीच्या वतीचा प्रयत्न असेल। सरकारी वकील त्या दृष्टीने युक्तिवाद करतील। आयोग जे आहेत ते किरण सूर्यवंशी या सगळ्या दरम्यान कोर्टात देखील यापूर्वीच दाखल झालेले आहेत। महत्त्वाचे पुरावे घेऊन काही फाईल्स घेऊन ते या कोर्टामध्ये आलेले आहेत आणि काही वेळातच आरोपीला देखील आणलं जाईल। साधारणपणे अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये याबाबतची जी सुनावणी आहे त्या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान युक्तिवाद नेमका कसा पार पडतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ज्यावेळी हा युक्तिवाद सुरू होईल त्यावेळी वेळोवेळी तुमच्याकडून तपशील क्षणाक्षणाचे अपडेट्स घेत राहू।